साहेब, तुम्ही किती केलं आमच्यासाठी, तुमच्यामुळेच आजही आमच्या पाठीचा कणा ताठ आहे. जोवर हिंदू हृदय सम्राट नावाची शक्ती आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आम्हाला कशाचीही भीती नाहीये. उद्धव ठाकरेंच्या सेनेनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी अशा काहीशा भावना व्यक्त केल्या. राज्यभरातून बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम करणारे शिवसैनिकच नाही तर मराठी बांधवही मुंबईत आले, पण त्यांना स्मारक काही पाहता आलं नाही. आज बाळासाहेबांना जाऊन 12 वर्ष झाली. त्यांचा स्मृतिदिन तर साजरा झाला, पण स्मारक ते कधी होणार? या संदर्भात न्यासाची स्थापना झाली, पण काम मात्र कासवगतीने सुरू आहे. विशेष म्हणजे या न्यासाचे अध्यक्ष आहेत आपलेच माननीय उद्धव ठाकरे, ज्यांनी दुसरं मातोश्री उभारलं अगदी वेगात, पण त्याच वेगात आपल्या वडिलांचं स्मारक काही उभारता आलं नाही. ते कधी पूर्ण होणार असा प्रश्न तुम्हाला पडतो का कधी? आम्हाला तर पडलाय. BMCची निवडणूक लवकरच होणार आहे. अशात मग समजा कुणी म्हटलं की ज्यांना आपल्या वडिलांचं स्मारक 12 वर्षांमध्ये उभारता आलं नाही ते मुंबईचा कारभार कसा काय सांभाळणार आहेत? तर कुठे अडलंय नेमकं? उद्धव ठाकरे इथेही कमी पडलेत का? किती दिवस फक्त सत्ताधाऱ्यांवरती टीका करत राहणार आहेत उद्धव ठाकरे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. सोबतच स्मारकाच्या बाबतीत नेमकी काय प्रोग्रेस झालेली आहे त्याचाही आढावा घ्यायचा आहे. सो व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 17 नोव्हेंबर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारं एक आक्रमक व्यक्तिमत्व, मराठी माणसाला स्वाभिमानानं जगायला शिकवणारा माणूस. 17 नोव्हेंबर 2012ला ते आपल्यातून निघून गेले, पण विचार मात्र अजूनही जिवंत आहेत आणि राहतील. विशेष म्हणजे या एकाच विचारावरती तब्बल 3 राजकीय पक्ष आहेत. अशा दैवतरूपी माणसाचं एक स्मारक असावं अशी तमाम मराठी जनांची आशा आणि अपेक्षा होती आणि आहे अर्थातच. पण दैव दुर्विलास बघा, 2012 ते 2025 जवळपास 13 वर्ष झाली. अजूनही हे स्मारक लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. 2016ला स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासाची स्थापना झाली. याचे अध्यक्ष होते उद्धव ठाकरे आणि मग सदस्यांमध्ये त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे. याशिवाय आणखी कोण कोण आहेत या न्यासावरती स्क्रीनवरती बघा. या सदस्यांच्या लिस्टमध्ये एक नाव मिसिंग आहे. कोणतं? राज ठाकरेंचं. येस, राज ठाकरेंचं नाव यामध्ये नाहीये. किती कमाल आहे. ठाकरे कुटुंबातल्या दोघांची म्हणजेच पिता पुत्रांची नावं यामध्ये आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सोबत त्यांच्याच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचं सुद्धा या न्यासामध्ये नाव आहे. राज ठाकरे मात्र नाही आहेत. यात शिंदेच्या सेनेतले एक नेते देखील आहेत आणि त्यांचं नाव आहे शिशिर शिंदे. शिवसेनेतून फुटून गेलेला म्हणजेच एकनाथ शिंदेंकडचा कुठलाही व्यक्ती न्यासावरती नको म्हणून उद्धव ठाकरेंनी अक्षरशः आदळापट केली होती, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सर्वांचं प्रतिनिधित्व म्हणून त्यांनाही यामध्ये स्थान दिलं गेलेलं आहे. मध्यंतरी एक घडामोड घडली होती. 2019ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे त्यांनी या न्यासाच्या अध्यक्षपदाचा हा राजीनामा दिलेला. पुढे 2022ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तोवर या न्यासावरच्या अध्यक्षपदाच्या बाबतीतला निर्णय हा काही झालेला नव्हता. एकनाथ शिंदेंचं बंड हेच मुळात उद्धव ठाकरेंच्या कारभाराला कंटाळून उचललेलं पाऊल होतं. तेव्हा या न्यासावरती खरं तर त्यांची नियुक्ती व्हायलाच नको या मताचे काही आमदार होते, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले, विशेषतः रामदास कदम यांच्यासारखे. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यानंतर मग महापालिका निवडणुका होणार आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सामान्य प्रशासन विभागाला उद्धव ठाकरेंना अध्यक्षपदी नियुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. एकूणच 2016 साली या न्यासाचं काम सुरू झालं. दादरमधल्या शिवाजी पार्क इथल्या महापौर बंगल्याची जागा या स्मारकासाठी देण्यात आली. जे लोक सत्ताधाऱ्यांनी मुंबई अदानी अंबानींच्या घशात घातली असा आरोप केला किंवा करतायत त्यांनी तरी वेगळं काय केलंय? आता ही जी काही जागा आहे ती सरकारी जागा आहे आणि ती जागा त्यांनी मिळवली आहे. अशा प्राईम लोकेशनची किंमत अंदाजे 500 कोटी तरी असावी. एखाद्याने स्वखर्चाने आपल्या वडिलांसाठी भव्य असं स्मारक उभारलं असतं, पण उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी अपेक्षा आपल्याला करता येणार नाही.
भूमिगत दालनं तसंच महापौर निवासस्थानातील दालनाचं काम अंतिम टप्प्यात आहे. आता अंतिम टप्प्यात म्हणजे नेमका किती कालावधी हे मात्र कुणीही सांगू शकत नाही. पुढच्या वर्षी म्हणजेच 2026ला या न्यासाला 10 वर्ष होतील. पण मगाशी म्हटलं तेच की दुसरं मातोश्री झालं, पण बाळासाहेबांच्या स्मारकाची मात्र अजूनही आपल्या सगळ्यांनाच फक्त प्रतीक्षा आहे. स्मृती दिनाच्या निमित्ताने शिवाजी पार्क परिसरात जसं शिवसैनिक जमत होते तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू देखील एकत्र आले होते. त्यांना शेजारी बसलेलं बघून मग शिवसैनिक देखील भावुक झाला. अजूनही त्यांना आशा आहे की मराठी माणसांसाठी काहीतरी होतंय, पण खरंच यांच्याकडून काहीतरी होईल अशी अपेक्षा आहे. तसं होईल. ज्या मराठी माणसाच्या एकजुटीसाठी बाळासाहेब ठाकरेंनी आपलं अख्खं आयुष्य खर्ची केलं, त्यांच्याच पुत्राने मराठी माणसासाठी असं काय वेगळं केलंय हे विचारायला लागेल. या निमित्ताने शिवसेना जी बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली होती ती फोडण्याचं श्रेय द्यावं लागेल त्यांचेच पुत्र उद्धव ठाकरे यांना. मुंबईत मराठी माणसांचा टक्का किती किंवा तो वाढावा म्हणून उद्धव ठाकरेंनी मागच्या काही वर्षांमध्ये काय केलं हे विचारायला लागेल. शिवसेनेची सूत्र हाती आल्याच्या नंतर नेत्यांमध्ये एकजूट टिकून ठेवण्यामध्ये उद्धव ठाकरे अपयशी ठरले. कितीतरी नेते उद्धव ठाकरेंच्या मनमानी कारभाराला कंटाळून सोडून गेले. बाकीचे जाऊ द्या हो, स्वतःच्या भावालाही जुमानलं नाही यांनी. आता त्याच भावाच्या मागे लागावं लागते युती करण्यासाठी. आणि अजून तरी कुठे युती जमलीये किंवा झालीये अधिकृतरित्या? ती झाली असती तर किमान जाहीर तरी केलं असतं. मराठी माणसांसाठी काहीतरी करण्याची खरंच इच्छाशक्ती असती तर आधी बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभारलं असतं. उठसूट सरकारवरती टीका केली नसती. शिवसैनिक हे भावनिक असतात. त्यांच्या भावनेचा कधी विचार केलाय का? केला असता तर एकनाथ शिंदे यांच्यासारखे कार्यकर्ते ही दुरावले नसते. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत असताना भव्य असं मातोश्री 2 हे मात्र ते बांधू शकतात. हेच तर सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. जे लोक मराठी माणसांची एकजूट टिकवून ठेवू शकले नाहीत, जे स्वतःच्या वडिलांचं स्मारक वेळेत उभारू शकले नाहीत, ते काय मुंबई महापालिका सांभाळणार आहेत? आपलं अपयश सतत इतरांवरती ढकलण्यात जे धन्यता मानतात ते मुंबईचा विकास कसा साधणार हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे खरंच मराठी माणसांसाठी लढतात का? यावर आम्ही आधीही व्हिडिओ बनवलाय. खरं तर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा किंवा व्यक्त व्हा. बाळासाहेब ठाकरेंच्या 13व्या स्मृतिदिनापर्यंतही म्हणजेच आज 2025 आहे त्या दिवसापर्यंत त्यांचं स्मारक तयार नाहीये, ज्याचे अध्यक्ष हे ठाकरे कुटुंबातलेच उद्धव ठाकरे आहेत. आशा करूयात आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि मातोश्री 2च्या वेगात लवकरात लवकर हे स्मारक खरं तर उभं राहील. खरंच असं होईल? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.